चला सर्वांना शुभ सकाळ. आज नवीन वर्षाचा 2025चा पहिलाच दिवस आहे. पहाटेचे 4:30 वाजलेत आणि सुनेत्रा देशपांडे मॅडम आपल्यासाठी नवीन प्रोग्राम घेऊन आलेले आहेत. आणि त्यांचा जॉब असल्यामुळे बघा, सकाळी सकाळी त्यांनी वेळ देऊन आपल्याला पुस्तक वाचन कार्यक्रमात, विहंगम ज्ञानगंगा कार्यक्रमात पिरॅमिडचे महत्त्व हे पुस्तक विश्लेषण त्या करणार आहेत. तर सर्वांना पहिल्यांदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा. 2025 सुरू झालेला आहे आणि यावर्षीचे नक्कीच तुमचे काही प्लॅन्स असतील. पण त्याआधी मला सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे की पहिल्यांदा आपण मागं बघायचं असतं. पुढे जाताना वळून बघायचं असतं. मागं आपण काय चुकलो, या चुका सुधारायच्या असतात आणि पुढच्या वळणावर त्या दुरुस्त करायच्या असतात. तर सगळ्यांनी हे करणं फार गरजेचं आहे. तर 2024 कसं गेलं आपल्याला, काय केलं आपण, कुठे चुकलो, याचं मनन चिंतन लेखन हे खूप महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ते करायचं आहे. मी तुम्हाला प्रश्न ठीक आहे, देणारच त्याचं आहे. माझं हे आण तीन पांघरून आण. दिवस 2-3 दिवस एक ते यासाठी हळूच काढ, नाही तर नको. ऐकाय मायरा यांच्या रूम मध्ये जा, करा. बाबाची म्यूट इथे नको करा. जाऊ. म्यूट करा. बाबाची इथे नको जाऊ, तिकडे जा. म्यूट करा. कोण बोलतंय? रॉक्झी मॅडम, म्यूट करा. सॉरी मॅडम, सॉरी. हा, नाही, ठीक आहे. तर आता सर्वांना हे महत्वाचं काम करायचे येत्या 2-3 दिवसात आणि ह्याला सगळ्यात पहिलं प्राधान्य द्यायचं आहे. तर आता खूप आपण कार्यक्रम घेतले, पण त्याचा आउटपुट काय आहे हे बघायला हवं आहे. तर महत्वाचं ते करा. 4-5 दिवसांमध्ये प्रश्न दिलेलाच आहे मी, आणि जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल तेवढं तुमचं छान. कारण 2025 साधं नाही आहे. 2025 फार वेगळं असणार आहे. खूप स्पीडीली वेगाने घटना घडणार आहेत. कारण आपण अस्थिर आहोत सध्या. पृथ्वीवर क्षणाक्षणाला बदल होत आहेत. आपल्या जीवनात क्षणाक्षणाला बदल होत आहेत. या अस्थिरतेकडून आपण स्थिरतेकडे जाणार आहोत. स्थिरतेकडे जाणार आहोत आणि खूप फास्ट चेंजेस होणार आहेत. आणि हे चेंजेस आपल्याला विस्टर्न आपण व्हायचं असेल, सस्टेन आपल्याला करायचे असतील, तर आधी मागच्या वर्षीचं बघा काय झालं, मग पुढच्या वर्षीचं काय आहे ते सांगायला मी आहेच आहे. तर या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. येत्या 3-4 दिवसात पूर्ण फोकस त्यावर ठेवायचा आहे. तर जास्त वेळ घेत नाही मी. आता सुनेत्रा देशपांडे मॅडमना खूप खूप धन्यवाद. जॉब करणार असूनही त्यांनी आपल्यासाठी वेळ दिलाय नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी. तर किती छान सुरुवात केली त्यांनी बघा. तर मॅडम, आता तुम्ही सुरू करू शकता. धन्यवाद मॅडम. सुप्रभात, सुप्रभात, सुप्रभात. सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षात सगळ्यांच्या ज्ञानात खूप खूप भर पडो, सगळ्यांचे सगळे संकल्प पूर्ण हो. मंगल मॅडमचे सगळ्यांना असेच उत्तमोत्तम मार्गदर्शन घडो, ही सदिच्छा. मंगल मॅडमने आज जे पुस्तक वाचनासाठी मला संधी दिली, प्रथम मंगल मॅडमचे खूप खूप आभार. ब्रह्मांडीय ऊर्जेला शतशः नमन आणि धन्यवाद. आपण सर्व साधक या ब्रह्ममुहूर्तावर सगळेजण जॉईन झालात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. ग्रुप एनर्जीला सुद्धा धन्यवाद. आज आपण पुस्तक वाचनाचा कार्यक्रम सुरू करत आहोत. पुस्तकाचं नाव आहे पिरामिड रहस्य दर्शन. या पुस्तकाचे लेखक आहेत सुधाकर बापट आणि त्यांची थोडक्यात ओळख सांगते मी. त्यांचं मूळ नाव आहे श्री त्र्यंबक गोपाळ बापट. यांचा जन्म झाला आहे 8/11/1934. शिक्षण MA BEd झालेलं आहे आणि परिचय असा आहे की 1951 पासून ते कथा, कविता, कादंबरी लेखन, एकांकिका लेखनात जिल्हा परिषद पुणे व सकाळ नाट्य लेखन स्पर्धा पुणे यांची प्रथम व द्वितीय क्रमांकाची पारितोषिके यांना मिळालेली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्रावरून श्रुतिका प्रसारित करत असत. माध्यमिक शाळेत अध्यापन केलेलं आहे. MES बॉईज हायस्कूल म्हणून ते पर्यवेक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि त्यांचे बरेचसे बालसाहित्य प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये ब्रह्मसंबंधांच्या वाड्यात, राजा करकंड, उदार चंद्रकांत, तसेच अग्निशर्म्याची घोर प्रतिज्ञा,
स्वर्गाची सहल एवढे बाल साहित्य आहेत, कथा संग्रह आहेत. जेव्हा शेवंतीला बहर येतो, स्वप्न फुले, कादंबऱ्या आहेत, स्वप्नशिल्प, मुक्तयोगी, केली पण प्रीती, मोहाची फुले आणि यांच्या एकांकिका आहेत, अमावस्येतील चांदणे, स्वर्गाची सहल. तर हे यांनी या आपल्या छोट्याशा या पुस्तकात खूप पिरॅमिडची छान माहिती दिलेली आहे. आणि आज आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हे पिरॅमिडचं महत्व पहिल्यांदा जाणून घेणार आहोत. तर आपण या लेखकाचं मनोगत वाचनापासून सुरुवात करूया. थोडक्यात मनोगत यांचं मनोगत. पिरॅमिड मधील मला उत्सुकता होती. पिरॅमिडचे उपयोग व साधना ऊर्जा हिलिंग टच या संस्थेत श्रीतलराव यांच्याकडून शिकलो. तिथे फक्त पिरॅमिड कसे करावे व त्याच्या उपयोगाची पुस्तिका याचेच फक्त ज्ञान मिळाले. त्यांचा स्वभाव असा असल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या याची पुस्तकं इंग्रजीत व हिंदी भाषेत सगळी पुस्तकं वाचली. पिरॅमिडचे अनेक नमुने त्यांनी तयार करून प्रयोगाला सुरुवात केली. रेकीचे वर्ग हे घेत असत. पिरॅमिड थेरपी शिकण्यास सुरुवात केली होती. अनेक जण यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन गेलेले आहेत. या विषयावर संशोधन करताना पिरॅमिड संशोधक डॉक्टर शरद महाजन यांच्याशी त्यांचा परिचय झाला. त्यांनी केलेले तांब्याचे पिरॅमिड व सुमेरू यंत्र पाहिले. त्यांच्याकडून बरीच माहिती घेऊन त्यांनी 1996 मध्ये पिरॅमिडवर मराठीत पुस्तक प्रसिद्ध केले. पिरॅमिड हा शब्द उच्चारता सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर इजिप्त मधील पिरॅमिड ज्यात ममी विसावलेली असते असे दृश्य येते. पण जेव्हा त्यांना समजून सांगितले की पिरॅमिडचा हा एवढाच उपयोग नाही, तर माणसाच्या आरोग्यासाठी, वस्तू टिकविण्यासाठी व साधनेसाठी याचा उत्तम उपयोग होतो, हे कळल्यावर ते पिरॅमिडकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागते. आता विदेशात याच्यावर खूप संशोधन होत आहे, परंतु भारतात याचा फारसा प्रचार झालेला नाही. सहज सोपे करण्यास सुलभ असे बहुगुणी पिरॅमिड घरोघरी असायलाच हवे असे लेखकाचे मत आहे. सर्वच गोष्टी भौतिक साधनांनी सिद्ध होत नसतात, हे वैज्ञानिकही मान्य करतात. ज्ञात्यांच्या पलीकडे असलेली एक शक्ती आहे, ऊर्जा आहे, की जी विश्वात अद्भुत चमत्कार घडून आणते. अशीच एक ऊर्जा शक्ती आहे की जी पिरॅमिड साधनेतून अनेक चमत्कार घडविते. पिरॅमिड म्हणजे काही दैवी चमत्कार नव्हे. त्रिकोणी आकाराच्या माध्यमातून पिरॅमिडच्या शिखरातून वैश्विक शक्तीची किरणे आत खेचली जातात. आकाराच्या माध्यमातून ही ऊर्जा अद्भुत रूप धारण करते व त्यामुळे त्यांच्या संपर्कात येणाऱ्या जीवनात स्थितीत योग्य ते असेच बदल होतात. हे प्रयोगांती पूर्ण सिद्ध झालेले आहे. पिरॅमिडच्या साधनेमुळे काय फरक पडतो, उपचार व उपयोग कोणत्या बाबतीत होतो, या सर्वांचा उहापोह या पुस्तकात केलेला आहे. हे पुस्तक लिहिताना पिरॅमिड तयार करणाऱ्या तज्ञांना श्री संदीप अवचट, श्री सहस्त्रबुद्धे, श्री चित्रे यांची मते घेतलेली आहेत. आणि डॉक्टर शरद महाजन यांनी पत्राद्वारे मौलिक विचार प्रदान या लेखकाला केलेले आहेत. हे पुस्तक लिहिताना डॉक्टर धारा भट्ट यांची इंग्रजी पुस्तक पिरॅमिड यंत्र याचा खूप उपयोग झाला. त्यांच्या पुस्तकातील ही माहिती पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. डॉक्टर धारा भट्ट यांना वयाच्या 7व्या वर्षापासून उपचार करण्याची दैवी देणगी प्राप्त झाली आहे. वयाच्या 18व्या वर्षापासून उत्कृष्ट संशोधक म्हणून त्या प्रसिद्धीस आल्या होत्या. पिरॅमिडशी संबंधित असलेली चिन्हे व प्रतीके, चिनी वास्तुशास्त्र, फेंगशुई या विषयांचाही संक्षेपाने परामर्श घेतलेला आहे. प्रकाशकीय मानवी संस्कृतीच्या इतिहासातील सर्वात भव्य व प्राचीन वास्तू कोणती या प्रश्नाचे उत्तर पिरॅमिड असे कोणी सांगेल. गिझेचा पिरॅमिड गेली अनेक शतके वाऱ्या वादळाला समर्थपणे तोंड देत उभा आहे. मानवी हातांनी कौशल्याने उभारलेली एक परिपूर्ण कलाकृती
असे पिरॅमिडचे वर्णन केले जाते. ते यथार्थच आहे. हे पिरॅमिड कोणी बांधले, का बांधले या प्रश्नांची समर्पक उत्तरे आजपर्यंत कोणीच देऊ शकलेले नाही. परंतु पिरॅमिडमुळे मानवी ज्ञानात नित्य नवी भर पडत आहे आणि म्हणूनच याच्या पोटात गूढ भाषेत ज्ञानाचे भांडार दडवून ठेवलेले असावे असे संशोधकांना वाटत आले आहे. ज्यांना याचे रहस्य उलगडता आले त्या सर्वांचे भले झाले. एम बोनिच या फ्रेंच संशोधकाने गिझेच्या पिरॅमिडच्या मापात एक तंतोतंत पिरॅमिड पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण चुंबकीय अक्षावर ठेवला आणि आश्चर्य म्हणजे त्यात अन्न सुरक्षित राहिले व मांसाचे तुकडे ममी सदृश्य झाले आणि म्हणूनच पिरॅमिडमध्ये एखादी अद्भुत शक्ती आहे या अफवेचे किंवा दंतकथेचे बघता बघता वास्तवात रूपांतर झाले. इतकेच नव्हे तर पिरॅमिडकडे बघण्याचा सर्वसामान्य माणसाचा दृष्टिकोनही फार बदलला. मॅडम एक दुबराज नाम मिनिट एक मिनिट, थोडस हा चेहरा तुमचा दिसत नाहीये नीट, तर कॅमेरा आता ऍडजस्ट. हा, पण तुम्ही खाली वागता तर ते हे होतंय. ओके मग मी तुमचं असं बघू का? नको नको. हं, तसं हा नका करू. कारण आणि सगळं वाचू नका. पुन्हा केल्यात ना? हो हो सगळं नाही घेते हा, आता एक मधलं. मिनिट पॉज घ्या मध्ये मध्ये, कारण काय होतं, कॅच हा नाही होत. कंटिन्युअस ते करत राहिलं की कॅच नाही होत. तर आता बरोबर सगळ्यांनी बरोबर. महत्वाचं ऐका. पिरॅमिडचं महत्व मॅडम वाचत आहेत. काही लोकांनी पिरॅमिड नेलेत कॉपर परवा ह्याच्यातनं. शिवसुरदेला आले होते, शिबिराला आले होते त्यांनी. तर त्यांनी मला विचारलं की पिरॅमिडचा काय करायचा घरी गेल्यावर उपयोग. तर या पुस्तकात सगळं ते दिलेलं आहे. त्यामुळं हे बघा आणि वापर करायला सुरुवात करा. आणि महत्वाचं म्हणजे आपला जो पिरॅमिड आहे त्याच्यामध्ये काय होतंय, त्याचं काय महत्व आहे. कारण पिरॅमिड जनरली आपण कशालाही पिरॅमिड म्हणतो. तर आपण जो पिरॅमिड बांधलाय तसा नाहीये, तो जनरल नाहीये. तो शास्त्रशुद्ध आहे. जसा अँगल पाहिजे तसाच तो आहे. त्यामुळं या गोष्टी फार महत्वाच्या लक्षात ठेवा. कारण पिरॅमिड शेपला, कुठल्याही शेपला पिरॅमिड म्हणतो आपण, तर ते काही इतके फायदा देत नाहीत. सगळ्यात अँगल महत्वाचा आहे. आणि या मॅडम गोष्ट म्हणजे महत्वाच्या गोष्टी सांगत आहेत, त्या लिहून पण घ्या. म्हणजे तुम्हाला घरातल्या पिरॅमिडचा वापर कसा करता येईल तेही कळेल. नुसतं ऐकायचं नाहीये. तर ठीक आहे मॅडम, करा पुढे सुरू. हा तुम्ही ध्यान पिरॅमिड घेणार म्हणजे आहात का? काय? आ ध्यान ध्यान घेणार आहात का शेवटी? काय ठरवलं मी काय? म्हणलं अर्धा तास हे वाचावं आणि पुढे अर्धा तास ध्यान घ्यावं. हा, मग ते सांगा त्यांना. तर हा उठायचं आहे सगळ्यांनी, झोपून नाही ऐकायचंय. ध्यान करायचंय अर्धा तास. हा, घ्या मॅडम. ओके. पिरॅमिड हा शब्द ग्रीक शब्दापासून आलेला आहे. दुसरं आणि पी या शब्दापासून बनलेला आहे. या यू आर म्हणजे या उभ्या रेषेचे मोजमाप म्हणजे अचूक मोजमाप असलेला समद्विभुज त्रिकोण, असे 4 त्रिकोण एकत्र करून तयार केलेली वास्तू म्हणजे पिरॅमिड. पिरॅमिडची वैशिष्ट्ये. पिरॅमिडचे दरवाजे नेहमी पूर्व दिशेकडे असतात. उत्तरायणात सूर्य ज्या अंतिम बिंदूपर्यंत जातो व परतीचा प्रवास सुरू होतो तो दिवस वसंत संपात 21 जूनला येतो. या दिवशी सूर्याची किरणे पिरॅमिडच्या दरवाजातून आत यावीत अशीच रचना केलेली असते. यावरून इजिप्तमध्ये खगोल व ज्योतिष विज्ञान प्रगत होते हे कळून येते. प्राचीन मिश्र वासीय इजिप्शियन सूर्योपासक होते. पिरॅमिडच्या क्षेत्रफळाला त्याच्या उंचीच्या 12 पट संख्येने भागल्यास गणिताचे महत्वपूर्ण स्थूर स्थिरांक म्हणजेच पायची किंमत मिळते. कॅमेरा खाली घेता येणार पिरॅमिडच्या नाही का? तुमचं कपाळच पूर्ण झाकून जाते. हा, असं आता इथे आता आता ठीक आहे. हा, हम्म, आता बरोबर झालं. हा, पिरॅमिडच्या क्षेत्रफळाला त्याच्या उंचीच्या 12 पट संख्येने भागल्यास गणिताचे महत्वपूर्ण सूत्र स्थिरांक पाय मिळते. पिरॅमिडच्या उंचीला 100 ने गुणल्यास मिळणारी संख्या 9,80,00,000 मैल इतक्या अंतरावर पृथ्वीपासून सूर्य आहे हे कळते. पिरॅमिडचा कर्ण कल्पनेने वाढविल्यास, पृथ्वीचा रेखांश बनविल्यास
पृथ्वीचा भूखंड आणि जलाशयाचे बरोबर विभाजन मिळते. यावरून असे सिद्ध होते की पिरॅमिड म्हणजे केवळ शवागार नसून शस्त्रागारही आहे. ज्ञानाला विनाशापासून सुरक्षित ठेवणारी ही भांडारे आहेत. ही पिरॅमिड्स प्रचंड ऊर्जागार आहेत, पराशक्तीचे संग्राहक व प्रक्षेपक आहेत. मानवी शरीरातील महत्वाची 7 चक्रे, पंचमहाभूतांची तत्वे यांच्याशी पिरॅमिडच्या आकाराचा संबंध येतो. पिरॅमिडचे 4 समद्विभुज त्रिकोण आणि वरचे टोक हे वैश्विक शक्ती खेचून घेण्याची केंद्रे आहेत. भारतीय मंदिरे शक्ती ग्रहण करण्याची पिरॅमिड्स आहेत. म्हणजे आपल्याकडची जेवढी मंदिरं आहेत ते सगळे एक प्रकारचे पिरॅमिड्सच आहेत. ही ऊर्जा शक्ती सूर्य, आजूबाजूचे वातावरण, दश दिशातून पृथ्वीकडे खेचली जाते. हे पिरॅमिडचे वैशिष्ट्य आहे. पिरॅमिड म्हणजे एक न उलगडणारे कोडेच आहे. पिरॅमिड मध्ये कित्येक वर्ष मृत असलेले इजिप्शियन वास्तू आहेत त्या पिरॅमिड मध्ये, इजिप्त मध्ये जास्तीत जास्त. पिरॅमिड जगात अनेक ठिकाणी सापडतात. इजिप्त मधील पिरॅमिड हे विशेष प्रसिद्धीला आले कारण जगातले ते सगळ्यात मोठे गणित व भूमितीच्या मोजमापाशी तंतोतंत जुळणारे होते. आपल्याला पिरॅमिड म्हणलं की फक्त इजिप्तच आठवतं, तर तसं नाहीये. जगात भरपूर ठिकाणी पिरॅमिड्स आहेत. त्याच्यातले महत्वाचे आणि प्रसिद्धीस पावलेले काही पिरॅमिड्स आहेत, जसे की मेक्सिको, तसेच हिमालयातील दऱ्याखोऱ्यातील आणि दक्षिण अमेरिकेत, तसेच चीन, सायबेरिया, मध्य अमेरिका, कंबोडिया, आफ्रिका, फ्रान्स, इंग्लंड या सर्व देशात लहान मोठे पिरॅमिड आढळतात. 15व्या शतकात अनेक भौगोलिक शोध लागले आणि 17व्या-18व्या शतकात पृथ्वीच्या आकाराबद्दल संशोधकांना माहिती मिळाली. परंतु इजिप्शियन शास्त्रज्ञांना 5000 वर्षापूर्वीच पृथ्वीच्या व्यासाबद्दल ज्ञान अवगत होते. चिन्हांकित भाषेत असल्याने कोणालाच याचा उलगडा करता येत नव्हता. 19व्या शतकापर्यंत अज्ञात राहिलेले पृथ्वीचे मोजमाप हे पायचे ज्ञान असल्याशिवाय शक्य नव्हते. पृथ्वीच्या व ग्रहांच्या ताऱ्यांच्या हालचालीवर त्यांचे पूर्ण लक्ष होते. पिरॅमिडचे बांधकाम करताना या सर्व ज्ञानाचा त्यांनी पुरेपूर फायदा करून घेतला होता. या अजब ज्ञानाबद्दल आणि 5000 वर्षापूर्वीच्या संशोधनाबद्दल इजिप्शियनचे कौतुक केले पाहिजे. आता आपण बघूयात पिरॅमिड शब्दाचा प्रॉपर अर्थ काय आहे. इजिप्त मध्ये प्रत्येक शब्दात इजिप्शियन प्रत्येक शब्द सार्थ वापरत. पायरा म्हणजे अग्नी, तेज. मिड म्हणजे मध्य, अग्नी, तेज, अणु साठवण्याचे केंद्र. पिरॅमिड मधला अग्नी, प्रकाश, कण हा वायुरूपात असतो. तो पदार्थांवर व वातावरणावर परिणाम करतो. पिरॅमिडच्या जगन्नाथपुरीच्या मंदिरात अशीच एक मूर्ती आहे. पिरॅमिड शब्दात राम शब्द अध्यारूत आहे. राम मध्ये रम बीज आहे. रम बीज तेज तत्व निर्माण करणारे आहे. रम तत्वामध्ये असणारे ते पिरॅमिड आहे. महर्षी अरविंद हे विश्वाचा विचार आत्म्याच्या रूपात करीत असत. आत्मन म्हणजे परमात्मन. पिरॅमिड हे परमात्मनचे शक्तिपुंज प्रकट करण्याचे साधन आहे. ते वास्तुरूपात आहे. पवित्र पुराणाच्या आयतांच्या मध्ये ही पिरॅमिड प्रेरणा स्तोत्राचे उगमस्थान आहे. इंग्रजीत पीर म्हणजे पियर्स पॉवर, इनकॉर्पोरेट, संग्रहित शक्ती आहे. उर्दू भाषेत देखील पीर म्हणजे दैवी शक्ती असलेले साधू. पीर या शब्दाचा अर्थ हिंदीत पीडा असा आहे व मिड चा अर्थ नाश करणे असा आहे. म्हणून पिरॅमिड खऱ्या अर्थाने
पिडा नाहीसे करणारे असाच घेतला जातो. पिरॅमिडचे कार्य कसे चालते? चार समद्विभुज त्रिकोणाने तयार केलेली ही रचनाकृती आपल्या शिखरातून ब्रह्मांडीय किरणांना, कॉस्मिक ऊर्जेला खेचून घेते. आपल्याला नेहमी मंगल मॅडम सांगतातच की पिरॅमिड आपण घरावर स्थापन करायचं आहे आणि सगळी वैश्विक एनर्जी, ब्रह्मांडीय ऊर्जा या समद्विभुज त्रिकोणाच्या शिखरातून आपल्याला कॉस्मिक एनर्जी खेचून घेताना दिसते. ही ब्रह्मांडीय किरणे 1,86,300 मैल प्रकाशाच्या वेगाने पृथ्वीकडे येत असतात. हे लघुतरंग विद्युत चुंबकीय शक्ती निर्माण करतात. यांची तरंग क्षमता 1 मिली मायक्रोमीटर पासून 100 मिली मायक्रोमीटर पर्यंत असते. पिरॅमिड मध्ये ही किरणे शिखरातून प्रवेश करतात. पिरॅमिडच्या पोकळीत या योगे ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा पिरॅमिडच्या 5 कोनांमधून प्रक्षेपित होते. पिरॅमिड ऊर्जेचे अनेक चमत्कार आपल्याला माहिती आहेत. मानव व अन्य प्राणी, वस्तू, वनस्पती पदार्थावर ऊर्जेचे परिणाम दिसू लागतात. मॅडम ठीक आहे का? अजून थोडस विश्लेषण व्हायला हवं. हॅलो हॅलो. हा ठीक आहे. नाही, पॉज घ्यायचा म्हणजे थोडं वाचल्यावर काही त्याचा पॉइंट रिपीट करायचा असं. ओके. हम्म. हा. पिरॅमिडचा शिखर बिंदू हा सौर ऊर्जेचे विखंडन करणारा बिंदू असतो. या बिंदूच्या खालच्या भाग हा सौर ऊर्जा क्षेत्र वात तत्व प्रधान आहे. मध्य क्षेत्र स्टेनिक झोन. अरे बापरे, खूपच डीप आहे काही काही. प्राचीन पिरॅमिड बांधताना ही काळजी घेतली गेली. सौर ऊर्जा व अंतर्गत ऊर्जा पुनःप्रारण यातून बाह्य तापमानाशी आतील पदार्थाचा संपर्क तोडल्याने पदार्थाची विघटन क्रिया लांबते. भारतात पिरॅमिडचा वापर प्रतिकात्मक केला गेला. भारतातील मंदिरे, प्रार्थनास्थळे, चर्चेस, मशिदी यांचा उपयोग शक्तीस्थळासारखा केला आहे. होमकुंडे, आपल्याला माहितीये की होमकुंड, तीर्थस्थान, तसे या सगळ्या उलट्या पिरॅमिडच्या सगळे उदाहरण आहेत. देवांच्या मस्तकावरील आभूषण व मुकुट यांच्यातही पिरॅमिडचे तंत्र वापरलेले आहे. ॲक्युप्रेशरचे तंत्रही त्यात आहे. देवळातील दगडी गर्भागारात बाह्य तापमानापेक्षा आवर्जून जाणणारी वातानुकूलता अनुभवताना हा फरक त्रिकोणात्मिती वास्तुरचनेच्या बदलाचा आहे. आपल्याकडे श्रीयंत्र पिरॅमिड तंत्राचा अजब नमुना आहे. आपल्याला श्रीयंत्राबद्दल बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे साधारण पिरॅमिडच्या आकाराचं आहे आणि त्यामुळे भरपूर ऊर्जा मिळते. सगळी आपल्या घरात ठेवलेलं असतं बऱ्याच जणांच्या. त्यातून मिळणारी ऊर्जा शरीरावर परिणाम करणारी आहे आणि बाहेरील किरणोत्सर्जनास विरोध होतो. हेमाडपंथी देवळांची रचना पिरॅमिड सारखीच आहे. त्यामुळे देवळाच्या गाभाऱ्यात केलेले होम हवन, पूजा अर्चा, मंत्रपठण यातून बाहेर पडणारी स्पंदने ही अत्यंत शुभकारक असतात. आपल्या शास्त्रात बऱ्यापैकी याबद्दल सगळं दिलेलं आहे. होम हवन आणि पूजा अर्चा, मंत्रपठण या सगळ्यांना आपण पहिल्यापासून महत्व देतच आलेलो आहोत आपल्या संस्कृतीमध्ये. 12 ज्योतिर्लिंगे असलेली मंदिरे, देवीची शक्तिपीठे ही प्रचंड ऊर्जागार आहेत.
पिरॅमिड म्हणजे त्रिकोण सदृश्य आकृती किंवा फक्त आकृती नाही तर सौर ऊर्जा, वाऱ्याचे प्रवाह, पृथ्वीची चुंबकीय शक्ती, पर्यावरणाचा अभ्यास करून हे पिरॅमिड तयार केलेले आहे. पिरॅमिड कसे बनवावे या पुस्तकात हे दिलेलं आहे, पण आपण ते काही वाचलं नाही तरी चालेल असं मला वाटतंय. फक्त जे काय त्यांचा मोजमाप आहेत ती एकदम स्ट्रिक्टली पाळली तर त्या पिरॅमिडचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो हे नक्कीच आहे. त्याचे जे कोन आहेत ते, त्याची उंची, पाया, बाजू हे सगळ्यांचं गणित जर व्यवस्थित जमलेलं असेल तर आणि तरच त्या पिरॅमिडचं जास्तीत जास्त उपयोग आपल्याला होऊ शकतो. आपण हे पिरॅमिड पिरॅमिडचा वर्कशॉप ठेवतो पिरॅमिड मध्ये कसा करायचा तो पिरॅमिड कॅप. आणि आपल्याला हा आपले शृंगारपुरे सर शृंगारपुरे सर सर्व सांगतात. तर आता घेणार आहोत यावर्षी. तर त्यावेळेला हा तुम्ही येऊन पिरॅमिड कसा करायचा ते शिकून घेऊ शकता व घरातही करू शकता. ओके. फक्त पिरॅमिड सुरक्षेसाठी काही नियम पाळावे लागतात. ते हे नियम या लेखकाने दिलेले आहेत. पिरॅमिड नेहमी स्वच्छ हवेशीर जागी असायला हवे. आजूबाजूला धूळ नसावी, वस्तूंची गर्दी नसावी, इलेक्ट्रिक वायर्स, इलेक्ट्रिक साधने, इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून लांब असावे. पिरॅमिडचे शिखर वर आकाशाकडे असावे व आजूबाजूला मोकळी जागा असावी. पांढरा कार्डशीट, पांढरा हार्डबोर्ड, माउंट बोर्ड, आर्ट कार्ड, पांढरं प्लास्टिक, ऍक्रेलिक, देवदार, सिल्वर वूड पासून पिरॅमिड तयार केले जातात. आपल्याला माहितीये शृंगारपुरे सर यांनी बऱ्याच प्रकारे पिरॅमिड केलेले आपण पाहिले आहेत. म्हणजे कार्डशीटचा पण असू शकतो, हार्डबोर्डचा पण असू शकतो, पण धातूंच्या पिरॅमिडला थोडस जरा जास्त महत्व आहे. कारण त्यात अनेक मिश्रणे वापरलेली असतात. लाकडापासून केलेल्या पिरॅमिडला आतून बाहेरून पांढरा रंग लावला जातो. पिरॅमिडच्या शिखरावर म्हणजे पिरॅमिड वेगवेगळ्या धातूचा केला किंवा प्लायवूडचा केला तरी सुद्धा साधारण त्याचं जे टोक असतं वरचं त्याला सुद्धा फक्त सोनं, चांदी, तांबे याची टोपी लावली तरी सुद्धा त्याची ऊर्जा वाढू शकते, असं या लेखकाचं म्हणणं आहे. पिरॅमिडचे आकार लक्षात घेऊन एक पंचमांश वस्तू त्यामध्ये ठेवता येतात. जास्त वस्तू झाल्या तर अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. पिरॅमिडचे जितके प्रयोग करता येतील तितके करावे. पिरॅमिड हे साधन आहे, साध्य नाही. म्हणजे या लेखकांनी बरेच प्रयोग पण करून पाहिलेले आहेत. पिरॅमिड कपाटात ठेवू नये असं यांचं म्हणणं आहे. पिरॅमिडची टोके उत्तर दक्षिण असावीत. त्याचे तोंड उत्तर दक्षिण असावे. इथं आता मॅडमनी वाचलं पिरॅमिड कपाटात ठेवू नये. मला लगेच लक्षात आलं आपण तिथे पिरॅमिड ठेवलेत कपाटात आणि काचा फुटल्यात माहिती का, बघितलं का तुम्ही लायब्ररीच्या. तर हे हा हा ऊर्जेमुळे झालं असावं असं म्हणजे लक्षात येतंय. कारण पिरॅमिड ठेवल्यावरच झालं ते. एवढ्यातच हो का? हा काय होतं अरे ते बाप. आधी ऊर्जेने झालं असेल. ते इतकं काही तकलादू असं नव्हतं आणि कधी आपल्याला अनुभव नाही तसे. लायब्ररीच्या कपाटाच्या काचाच्या निखळून आल्यात. हो का? तर ते आता बाजूला हो. करते. पिरॅमिड मध्ये शक्ती आहे कसं ओळखायचं? पिरॅमिड बैठकीवर ठेवायचा आणि आपण जसं ऊर्जा चेक करतो तशी पेंड्युलमने पिरॅमिडच्या शिखरावर काही अंतरावर धरून ऊर्जा चेक करता येते तशी चेक करून घ्यायची असं लिहिलंय.
घड्याळाच्या काट्याप्रमाणे वर्तुळाकार फिरू लागले तर समजायचं की ऊर्जा चांगली आहे. पिरॅमिडच्या बाजूला काही अंतरावर लोलक धरला तर बाजूकडे लोलक आकर्षित होतो. पिरॅमिडची एक बाजू उत्तर व दुसरी दक्षिण दिशा तयार होते. एक मिनिट, आता चुंब पॉज घ्या. आता मॅडमनी वाचलं की पिरॅमिड वर आपण पेंडुलम लोलक धरला तर तो क्लॉकवाईज फिरतो. हे तर नेहमी प्रात्यक्षिक मी दाखवलेलं आहे की पिरॅमिड नसताना टेबलवरची ऊर्जा बघतो, पिरॅमिड ठेवल्यावर ऊर्जा बघतो. तर आता हे जे आपण बघतो पेंडुलमनी, तर तोच क्लास आता घेणार आहोत आपण फेब्रुवारी 3 ते 7. तर ज्या मॅडम आहेत आपल्या अमृता नायर, तर त्या घेणार आहेत. तर हे इतकं सोपं नाहीये की नुसतं धरला पेंडुलम आणि ऊर्जा बघितली. त्याच्यामध्ये क्लिन्झिंग होतं, आपलं हिलिंग सुद्धा होतं. म्हणून आपण आता आपलं स्वतःचं शिकायचं आहे ते. कारण तो जो कोर्स आहे, स्वतःचं हिलिंग स्वतः कसं करायचं ते आपल्याला शिकून घ्यायचं आहे. स्वतःचं स्वतः आपण हील व्हायचंय, प्रोग्रॅमिंग करायचे, ऊर्जा बदलायच्यात, ऊर्जा क्लीन्स करायच्यात. त्यामुळं ज्यांना ऍक्च्युली कसं असतं, आपण दुसऱ्या गोष्टींकडे खूप धावत शिकतो, पळतो. की जसं पिरॅमिड मी द्यायला लागले तर लोक मला मागायला लागले, तर मी काय दिला नाही. मी म्हटलं आधी ध्यानी बनायचं, मग पिरॅमिड घ्यायचा. कारण आधी स्वयंसिद्ध व्हायचं. आधी स्वतः आपण स्वसिद्ध झालं पाहिजे. किती दिवस पळणार, हे घ्या ते घ्या ते घ्या हे घ्या. आणि ध्यान करू लागला की मी पिरॅमिड देऊ लागले. तसंच क्रिस्टलचं झालं. क्रिस्टलचा कोर्स जेव्हा लॉन्च केला त्यावेळेला मी सगळ्यांना ताकीद दिली की काही धावू पळू नका, क्रिस्टल घेऊ नका. क्रिस्टलपेक्षाही आपली जास्त पॉवर आहे. आधी ते शिका, स्वतःचे विचार बदलायचे, स्वतःच्या भावना बदलायच्या. आणि हे जर आधी केलं नाही तर तो क्रिस्टल, ते काय तुम्ही घालाल हातामध्ये, तो काही तुम्हाला फरक पाडणार नाही, दगडच राहणार आहे. कारण आता ह्याच्यात शिबिरात ऐकलं की मेसेज यायला लागले, आम्हाला मिळेल का आणि आम्ही घेऊ का आणि आम्हाला पण द्या. तर हे बंद करा, कमीत कमी विहंगमला तरी बंद करा. अजिबात दुसऱ्या गोष्टींवर धावधाव करायची नाही जोवर आपण स्वतः पॉझिटिव्ह बनत नाही. आणि आपणच सर्वात जास्त त्या क्रिस्टलला आपण ऊर्जा देतो, हे लक्षात घ्या. आपण ऊर्जा देतो. पिरॅमिडला सुद्धा तेच आहे. तुम्ही घरात पिरॅमिड आणून ठेवला, तुम्ही क्रिस्टल्स घातले हातात, काही होणार नाही, दगडच असणार आहेत ते. इवन अमृता मॅडमनी सुद्धा सांगितलं. निगेटिव्ह, अमृता पण मॅडम आपण स्वतः निगेटिव्ह असतो तर. हा, हॅलो. मग तेच ना, मग अमृता मॅडमनी पण तेच सांगितलं. म्हणून म्हटलं आधी क्रिस्टल कोर्स करा वेबसाईटवरचा. कारण या गोष्टी मी पूर्णपणे सांगत असते, ज्या कुठल्या दुनियेत तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि जादूसारखं करेल म्हणून घेता आणि काही होणार नाही, हे सगळे मग पैसे मिळवण्याचे धंदे होतात. आपल्याला तसं करायचंच नाहीये. आधी आपण शुद्ध बनायचंय. आपण शुद्ध बनलो तर बाहेरच्या गोष्टी घ्यायच्यात. म्हणून पिरॅमिड सुद्धा मी देत नाही ध्यान करायला लागल्याशिवाय. कारण त्या पिरॅमिडला घरात आणून तुम्ही निगेटिव्ह जागेत ठेवला, तुमचे निगेटिव्ह विचार असले, काय करणार आहे तो? तो ऍम्प्लिफाय करणार आहे, ऍम्प्लिफायर आहे तो. पिरॅमिड ऍम्प्लिफायर आहे, ऊर्जा ऍम्प्लिफाय करतो म्हणजे वाढवतो. मग निगेटिव्ह असेल तर तो वाढवणार आहे, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट क्रिस्टलचं सुद्धा आत्ताच सांगते, कारण मेसेज यायला लागलेत मला. तर त्याच्यामध्ये क्रिस्टलचं सुद्धा तुम्ही घातलं तर तुमचं निगेटिव्हिटी तो डबल करणार, रेझोनेट. म्हणजे इथे पिरॅमिड चार चार ऊर्जा असेल तर 8 करेल, डबल करेल. पण क्रिस्टल 4 चोक 16 करेल. मग काय होणार आहे ते क्रिस्टल घालून? त्याला चार्जिंग चार्जिंग करावं लागतं, प्रोग्राम करावा लागतो. सगळं शेवटी आपल्या भावना विचारांवर आहे. त्यामुळं पळायचं नाहीये पिरॅमिडकडे सुद्धा आणि क्रिस्टलकडे सुद्धा. आधी आपण शुद्ध व्हायचे, पॉझिटिव्ह राहायला शिकायचं आहे. तरच मागा पिरॅमिड आणि क्रिस्टल. ठीक आहे, चला. नाही तर काय करायचंय तुमचं तुम्ही करून घ्या. अजून आयुष्यात दुःख उडवून घ्या, तेही पैसे घालून. हा मॅडम, करा कंटिन्यू. हा. मॅडमने आता सांगितलं त्याप्रमाणेच हे म्हणतात की पिरॅमिड मध्ये चुंबकीय वातावरण तयार होतं, त्यामुळे लोलक आकर्षिला जातो. या प्रयोगाने
चुंबकीय वातावरण निर्माण होते हे सिद्ध झालेले आहे व ऊर्जा प्रक्षेपण करण्याची क्षमता निर्माण झालेली आहे. या पिरामिडमुळे ऊर्जा प्रक्षेपण होते. त्यामुळे पिरामिड मध्ये डाउजिंग 15. शिकलं की काय होईल, लोलक शिकला की काय होईल, तुम्हाला लक्षात येईल. एक साधा विचार मनातलं सुद्धा, तो पेंडुलम कसा निगेटिव्ह फिरतो हे सुद्धा कळेल तुम्हाला. पिरामिड असू देत, नाही तर क्रिस्टल असू देत, नाही तर काही असू देत. तर हे शिकायचंय डाउजिंग मधनं. हे स्वतःच्या स्वतःसाठी आधी आम्ही लॉन्च केलाय तो प्रोग्राम हिलिंगचा. तर खूप छान दिलं याही पुस्तकात. मी जवळजवळ 20 वर्षापूर्वी हे पुस्तक वापरलेलं आहे. 20 काय 25-30 वर्षापूर्वी हे पुस्तक वाचलं असेल. आणि मला पिरॅमिडचं महत्व पहिल्यापासून माहिती होतं. आणि मी गोल्ड प्लेटेड पिरॅमिड माझ्या घरात गेले 30-35 वर्ष वापरत आहे. 30 वर्ष तर नक्कीच. हा मॅडम. हा. पिरॅमिड मध्ये 15 मिनिटं बसलं तर औरामध्ये फरक पडतो. पूर्वीपेक्षा ते अधिक प्रभावी बनते. त्याच्यानंतर स्त्रियांच्या तापमानात वाढ होते, पुरुषांच्या तापमानात कमतरता जाणवते. रक्ताचे नमुने तपासले तर पिरॅमिड मध्ये बसण्यापूर्वी व पिरॅमिड मध्ये बसल्यानंतरच्या रक्ताच्या नमुन्यात खूप फरक पडलेला दिसतो. पिरॅमिड मध्ये बसल्यावर शरीरातील ऊर्जेमध्ये व रक्तामध्ये संतुलन पण होतो. तर आज आपण इथं थांबूया आणि ध्यान करूया. तर सगळ्यांनी पाणी घेतलेलंच असेल तर वर्टेक्स वॉटर करून घ्या सगळेजण. टेक्स वॉटर करून घ्या. विसरायचं नाहीये आपण जे जे शिकतोय ते ते. मृतमय पाण्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे पाणी पिल्याने मी अतिशय निरोगी निरामयी नित्यानंदी जीवन जगत आहे. माझी बिलीफ थेरपी अत्याधुनिक झाली आहे. माझा अवेअरनेस वाढला आहे. माझा कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस वाढला आहे. माझी पॉझिटिव्हिटी वाढली आहे. माझे सगळे विचार, फक्त पॉझिटिव्ह विचार, पॉझिटिव्ह भावनाच माझ्यापर्यंत येऊन झडकत आहेत. माझे पंचकोश शुद्ध झाले आहेत. माझे 7ही आवरा क्लीन झाले आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे अमृतमय पाण्या धन्यवाद. सगळ्यांनी आता सुखासनात बसायचं आहे. ज्यांचे मला मेसेज आपल्याला आले होते ना, क्रिस्टल हा ब्रेसलेट बद्दल, ते नाही आहेत बघा कार्यक्रमाला आता. म्हणजे आपण काय करतो ना जीवनात, धरतो म्हणजे हातचं सोडून पायथ्याच्या मागे धावत सुटतो, हे मला असं वाटतंय. हा मोफत कार्यक्रम चाललाय. पिरॅमिडचं ज्ञान घ्या म्हटलं होतं. आधी ज्ञान पण घ्या, तर उठायचा कंटाळा व्हॉट एव्हर काही असेल. पण ते तिन्ही चारही लोक इथे नाही आहेत आता. तर ह्या गोष्टी अशा आहेत, त्या सुधारल्या आपण पाहिजेत. सांगितलं होतं आणि पिरॅमिडचा कार्यक्रम अटेंड करा. ठीक आहे, चला ध्यान करूयात. सगळ्यांनी सुखासनात बसायचं आहे. हाताची आपल्याला हवी तशी योग मुद्रा करायची आहे. डोळे शांत मिटून घ्यायचे आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तर सुनेत्रा मॅडमनी खूपच छान कार्यक्रम घेतलेला आहे. आणि ध्यानही खूप छान झालं, व्यवस्थित झालं. आणि आता आपल्याला नवीन वर्षात नवीन कार्यक्रम आहेत. यावर्षी आपण आरोग्यावर फोकस करणार आहोत. कारण आजूबाजूची परिस्थिती खूप भयानकपणे बदलणार आहे, फास्ट बदलणार आहे. त्यामुळं आपल्याला आरोग्यावर फोकस ठेवायचा आहे. तर या वर्षी सुद्धा बरंच तुम्ही बघताय काय काय घडत आहे. बर्फाचं कसं सुरू झालंय, काय काय गोष्टी होत आहेत. आणि करोना सारखं सुद्धा पॅनेडेमिक येणार आहे असं वर्तवलेलं आहे. मार्च 2025 हे फार गोष्टींनी वर्तवलेलं आहे. तर ते सगळं आपल्याला माहिती नाही खरं खोटं काय. पण आपण तयार राहायचं आहे. कशाला तयार राहायचंय, तर पॉझिटिव्ह गोष्टींनी
जे काही समोर येईल ते सामोरं जायचं आहे आणि सगळ्या गोष्टीला तयार राहायचं आहे. आणि या सगळ्याला आपल्याला ध्यानच सस्टेन करणार आहे. तर प्रेमप्रकाश आपला 31 डिसेंबरपर्यंत अजेंडा होता. आपण जो विहंगम कार्यक्रम ग्रुप केला, जे रेग्युलर साधक आहेत, जे ध्यान करत आहेत, पर्टिक्युलरली पहाटेचं ध्यान आणि ओंकार ध्यान, त्यांना आपण या कार्यक्रमात घेतलं किंवा मागचे 6 महिन्यातले कार्यक्रम इतर अटेंड केलेत व्यवस्थित. अशांचा एक वेगळा ग्रुप बनवला आपण. 70 वगैरे लोक आहेत. त्याला विहंगम कार्यक्रम नाव दिलं आणि या सगळ्या लोकांना एक एक मेंटॉर दिला. 10-10 लोकांचा ग्रुप करून, शक्यतो 10-10 लोकांचा ग्रुप करून आपण एक मेंटॉर दिला आणि त्याला सोल ग्रुप म्हटलेलं आहे. सोल फॅमिली म्हटलेलं आहे. या सोल ग्रुपमधनं सगळ्यांनी एक 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 प्रॉब्लेम घेतला होता आणि या एक एक प्रॉब्लेमवर सर्वांनी प्रेमप्रकाश एकदा वेळ ठरवून, ग्रुपप्रमाणे वेळ ठरवून, ऑनलाईन नाही तर ऑफलाईनच, पण वेळ ठरवून प्रेमप्रकाश सर्वांच्या प्रॉब्लेमवर दिलेला आहे आणि बऱ्यापैकी प्रॉब्लेम सुटलेले आहेत. तर तो सगळा रिव्ह्यू आता घ्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही आता जर काही झालं असेल प्रेमप्रकाश देऊन, तर नक्कीच तुमच्या मेंटॉरला पाठवा. विहंगम कार्यक्रम वर पोस्ट करा आणि सर्व मेंटॉरनी आजपर्यंत, आजच ॲक्च्युली ते कालच सांगितलं होतं, तर आजच तुमच्या ग्रुपमधल्या सगळ्यांची नावं लिहून काय त्यांचं स्टेटस आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही झाला ते लिहायचं आहे. आता सोल ग्रुप जे केलेले आहेत ते थोडे बदलणार आहेत. ज्यांनी रिस्पॉन्स दिला त्यांनाच फक्त त्यात राहता येणार आहे. ज्यांनी रिस्पॉन्स नाही दिला त्यांना विहंगम कार्यक्रममधनंही काढणार आहे आणि सोल ग्रुपमधनंही काढणार आहे. तर हे काम आज वाईज करायचंय काउन्सिलर आणि मेंटॉरनी लक्षात ठेवून. आता या वर्षी या जानेवारीतलं सोल ग्रुपनी काय करायचं, जानेवारी फेब्रुवारी पूर्ण काउन्सिलिंगवर फोकस करायचं आहे. डॉक्टर अमृता मॅडमना आपण काही दिलेलं आहे. व्यवस्थित जे काही मेंटॉरचे प्रॉब्लेम आहेत, काउन्सिलरचे प्रॉब्लेम आहेत, ते डिस्कस करून काय गॅप आहे कम्युनिकेशन, काय कोणाचे प्रॉब्लेम आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचवा असं अमृता मॅडमनं सांगितलेलं आहे. तर त्यांनी डॉक्टर अमृता मॅडमनी काल मीटिंग घेतलेली आहे. त्या मला सांगतीलच आज काही. तर काउन्सिलर ज्या रुपाली मॅडम आहेत आणि सुजाता मॅडम आहेत, त्यांनी या गोष्टी लक्षात घेऊन मेंटॉरशी हे सगळं करायचे जे जे ठरलेलं आहे. पहिलं जे आपण ठरवतोय ते पूर्ण करायचे मेंटॉरनी आणि कोऑर्डिनेटरनी. तर हे लक्षात ठेवून आता आपल्याला काउन्सिलिंगवर फोकस करायचा आहे सोल ग्रुपमधनं. या काउन्सिलिंगला पहिल्यांदा मेंटॉर करणार आहेत प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा काही अडीअडचणी आहेत, काही समजत नाही आहे, ते तुम्ही मेंटॉरशी जरूर कम्युनिकेशन करा. आणि मेंटॉरचं काउन्सिलर करतील सुजाता मॅडम आणि रुपाली मॅडम. त्या दोघींचं कनेक्शन अमृता मॅडम करतील आणि अमृता मॅडम आणि मी बघू काय काय आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. काउन्सिलिंगवर पूर्ण फोकस द्यायचा आहे. महत्वाचं आता कार्यक्रम कुठले केले पाहिजेत कळत नाही. आता मेंबरशिपचे जवळजवळ 37-38 जण झालेत काल. तर या 37-38 जणांचं सुद्धा मी त्यांना डायरेक्शन देऊन टाकल्यात लगेच, की आता आधी क्रिस्टल कोर्स करायचा आहे 7 दिवस. आपलं ओंकार ध्यान नाही आहे आता 15 दिवस. तर 10 ते 10:30 हे टाइम सेट करायचे. कारण आपल्या या तिन्ही ज्या वेळा आहेत कार्यक्रमाच्या त्या गोल्डन अमृत वेळा आहेत. अमृत वेळ एक नाही आहे. आपल्या पंचतत्वाप्रमाणे 4 वेळा असतात आणि यातल्या 3 वेळा आपण बरोबर बसतोय. त्यामुळे 10 ते 10:30 सुद्धा बसायचंय. शक्यतो 9:30 ते 10 बसा. कारण 10 थोडंसं लेट होतं. तर बघा आता, कारण नीता मॅडम घेऊ शकणार आहेत 9:30 ते 10. तर ते फायनल करू आणि तो एक प्रोग्राम सेट करायचा आहे नवीन वर्षाचा. तर इथे 7 दिवसात तुम्ही क्रिस्टल कोर्स करावा. कारण आता जे पेंडुलम डाउसिंग आपण घेत आहोत 3 ते 7 फेब्रुवारी, तो झाला की लगेच ऍडव्हान्स क्रिस्टल हिलिंग घेणार आहोत आपण. आपलं आपलं हिलिंग आपण कसं करणार आहोत ते शिकायचं आहे. पण ते शिकताना क्रिस्टलची बेसिक माहिती हवी आहे. जसं मी मगाशी पण सांगितलं, ते पण रेकॉर्डिंग ऐका. तर ते वेबसाईटवर आहे. म्हणून तर मेंबरशिप घ्या म्हटलं होतं. आता आजपासून मी फी वाढवणार आहे. तर या गोष्टी क्रिस्टल कोर्सवर प्राधान्य. तसंच ओंकार ध्यान आणि मुद्रांचं अपलोड केलेलं आहे. तो 8 ते 15 करून घ्यायचा आहे. एक 4-5 दिवसात होणार आहे. ते काही फार नाही आहे. शैलजा मॅडमनी काही मुद्रा घेतल्यात. त्याचा इफेक्ट लोकांना येतोय. मी काही ध्यानाच्या मुद्रा घेतल्यात आणि ह्या त्रिमंडस ऊर्जा देणाऱ्या ठरल्या.
तर हे शिकून घ्या, कारण मुद्रा भाग 2 लवकर लॉन्च होणार आहे. मग मुद्रा भाग 2 भाग 1 केलेल्यांनाच मिळणार आहे. तो काही लगेच डायरेक्ट मिळणार नाहीये कोणालाही. तर या गोष्टी लक्षात घ्या आणि या आत्ताच्या जानेवारीत जाताना शिवसुरोदयला फोकस करायचं आहे. शिवसुरोदय करून घ्यायचे पिरामिडमध्ये येऊन, कारण मी काही संकल्प सोडलेत. पिरामिडमधनं जे काही शिवसुरोदय घेऊन जातील त्यांच्यासाठी सोडलेत. आणि कारण काय आहे, शिव म्हणजेच नाक, शिव म्हणजेच पिरामिड, श्वास. मग त्याला कनेक्ट व्हायचं आहे. आणि शैलजा मॅडमनं सुद्धा मी बोलून घेतलं, या म्हटलं करा. तर तुम्ही सुद्धा ते करा. ज्यांना पुढे जायचं आहे त्यांनी केलंच पाहिजे, मला असं वाटतं शिवसुरोदय. भाग एक तरी करून घ्या, नाही तर मागं पडणार आहात तुम्ही, कारण लवकर भाग एक होणार नाही आता. तर ह्या गोष्टी करा. तर 19 जानेवारीला तो आहे. पुढं जायचं असेल तर नक्की तो करा. आणि 26 जानेवारीला भाग 2 आहे. तर हे महत्वाचं मला सांगायचंय. शिवसर्वोदयवर फोकस राहणार आहे. तसंच आता हे जे आरोग्याचे कोर्सेस होणार आहेत पुढचे, दाबबिंदू घेणार आहे मी, शैलजा मॅडम. मुद्रा घेणार आहोत. परत त्याच्या पुढं आपल्याला बाराक्षार शिकायचं आहे, सगळं आरोग्य रिलेटेड. कारण या ज्या अल्टरनेटिव्ह थेरपी आहेत त्याच आता आपल्याला तरुणोपाय करणार आहेत पुढे येणाऱ्या चॅलेंजेसला. जसं करोनाला माहिती आहे तुम्हाला, आयुर्वेदाने तारून नेलं, इम्युनिटी वाढवली. ज्यांनी त्या गोळ्या घेतल्या त्यांना काहीही झालेलं नाहीये. तसंच आता बाराक्षारचाही आपल्याला उपयोग करायचा आहे हे सगळं करायला. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही पिरामिडला येणार तेव्हा तेव्हा ते बाराक्षार मी तुम्हाला देणार आहे मोफत. असं माझं आहे. मी शिकून घेतलेले, तुम्हालाही काही लोकांना शिकवणार आहे. त्यामुळे हे आरोग्याचे कोर्सेस जे आहेत, कारण मुद्रा सुद्धा आता खूप महत्व वाढणार आहे मुद्रांचं सुद्धा. एकच विचार घ्यायचा, सुवर्णयुग, सत्ययुग, म्हणजे सगळं गोल्डन आपलं पूर्वीचं सनातन सगळं पुढे येणार आहे. मग मुद्रा काय आहेत? मुद्रा शाश्वत आहेत, आपल्या जवळच्या आहेत, आपल्या हात आहेत. त्यामुळं हे महत्वाचं आहे शिकणं आता. मुद्रा झालं, दाबबिंदू झालं, परत आपण आता क्रिस्टल क्रिस्टल हिलिंग सुद्धा. पण मग क्रिस्टल हिलिंगला पॉझिटिव्हच नाही राहिलं तर काही उपयोग होणार नाही. म्हणून ध्यानाला सोडायचंच नाहीये. पहिलं ध्यान, आणि पहिलं ध्यान हे आपलं झालंच पाहिजे 2 वेळेला. आणि तर या सगळ्या पुढच्या गोष्टी आपल्याला मिळणार आहेत. नाही तर जो विहंगम कार्यक्रम आहे त्याला ऍड करून घेतलेलं नाहीये बऱ्याच जणांना. तर आता जे व्यवस्थित ध्यान करतायत त्या नवीन लोकांना लगेच मेंटॉर देऊन टाकलेले आहेत. नवीन लोक असून सुद्धा जे येत आहेत कार्यक्रमाला. तर हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि जानेवारीचं नक्कीच प्लॅनिंग करा. आणि हे 4-5 आणि शनिवार रविवार आपण आता ऑफ ठेवणार आहोत. आपला कुठलाही कार्यक्रम होणार नाही शनिवार रविवार, फक्त मीटिंग असेल तर. म्हणजे मला मीटिंग घ्यावी वाटली किंवा आपला एखादा एखादा गेस्ट कोणी स्पीकर आहेत आपल्याला, जसं मागच्या वेळेला आयुर्वेदिक डॉक्टरांचं झालं तसं कोणी असेल, तर तो शनिवार रविवार वापरला जाईल. असा अजेंडा आहे शनिवार रविवारचा. आणि तुम्ही सगळ्यांनी शनिवार रविवार डायरी लिखाणाला फोकस करायचे. या आठवड्यात आपण काय शिकलो, काय कोर्सेस केले, काय कामं केली, काय संकल्प केले, किती झाले, पुढचे काय संकल्प आहेत, हे लिहायला लागायचे. शनिवार रविवार एक टाइम सेट करा, नवीन वर्षाचं प्लॅनिंग करा. आणि हे प्लॅनिंग होण्यासाठी एक प्रश्न आज दिलेला आहे की गेल्या वर्षात विहंगमने मला काय दिले. विहंगमने मला काय दिले म्हणजे तुमची काय उन्नती झाली हे लिहायचंय. तुम्हाला काय मिळालं आहे, तुमची उन्नती काय झाली, तुमच्या आचारा विचारांमध्ये काय फरक पडला, भावनेत काय फरक पडला, बिलीफ थेरपीत काय फरक पडला, स्वतःच्या इमेजमध्ये काय फरक पडला, स्वतःची व्हॅल्यू बदलली का नाही बदलली, स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये काय बदल पडला, आत्मबळ मिळालं का नाही, भीती गेली का नाही. हे जर टिपण तुम्ही केलं तर तुम्ही हे निसर्गात सोडणार आहात, लक्षात घ्या. तुम्ही ज्या वेळेला लेखन करता मेंदूत जातो आणि निसर्गात ते सोडलं जातं, म्हणजे अजून ते बळ होणार आहे. समजा तुम्ही म्हटलात भीती नष्ट झाली आणि स्वतःची व्हॅल्यू कळाली, तर हे निसर्गाला सांगताय म्हणजे अजून वाढणार आहे 2025 मध्ये. आणि तुमचं तुम्हाला हे लिहिलेलं जे काही आहे ते वाचा 2दा 3दा, तर नक्कीच ते डोक्यात जाऊन बसणार आहे. यासाठी ते लिखाण दिलंय. तर मला 2024 मध्ये विहंगमने काय दिलं, त्याच्यानंतर मी काय विहंगमसाठी केलं, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण बघा, आपण पण केलं तर आपल्याला मिळतं. तर तुम्ही देणग्या देत आहात, तुम्ही कोऑर्डिनेशन करत आहात, तुम्ही कार्यक्रम घेतात, हे जरूर त्यात लिहा. कारण मी तुम्हाला सगळं हे संकल्प, आता काहींनी वॉल पेंटिंग केल्या पिरामिडच्या,
हे आलं पाहिजे की तुम्ही पण जज करा ना, की आपण स्वतः विहंगमला काय दिलं, त्यात समाधान आहे का नाही आहे. आणि हा तिसरा प्रश्न आहे. मग आता 2025 मध्ये माझे काय संकल्प आहेत, मी काय साधायचे 2025 मध्ये, विहंगम पासून मला काय साधायचंय, मी कोर्सेस कसे प्लॅन करणार आहे. वेबसाईटवर जे काही मेंबरशिप आहेत आता 37-38 लोकांना, त्यांना मी गायडन्स देणार आहे. एक एक कोर्स करून घेणार आहे. आणि जे आता क्रिस्टल कोर्स करणार आहेत 7 तारखेला, 7 ते 9 लगेच मी पर्सनल काउन्सिलिंग साठी फोन करणार आहे त्यांना. आणि गायडन्स देणार आहे की क्रिस्टल घ्यायचे असतील तर कसे घ्यायचे, कसे ओळखायचे, आपल्याला तो लाभदायक आहे का नाही आहे, हे सर्व मी पर्सनल सांगणार आहे. कारण आपण उगाचच काही घेऊन बाजारातनं आणून ठेवतो घरात आणि निगेटिव्ह ऊर्जा तयार होतात, घरातला कचरा वाढवतो. आणि या जर ऊर्जा खेळत्या नसल्या घरामध्ये, तर हेच सगळं आपल्या आयुष्यात दुःख घेऊन बसतात. त्यामुळे मी नेहमी म्हणते की घरातल्या वस्तू हलवा, स्वच्छता करा. यामुळे ऊर्जा खेळल्या जातील. तसंच जुने दागिने देऊन काढले पाहिजेत, तर नवीन घेतलेले उपयोग आहेत. तर हे सगळं मी आणि पर्सनल काही तुमचे संकल्प आहेत, त्यावरही काउन्सिलिंग करणार आहे. तर त्यामुळं ह्या शनिवार रविवारला प्लॅन करा, पुढच्या वर्षाला प्लॅन करा. पूर्ण रविवारपर्यंत हा फोकस राहू देत आणि ते लिखाण मेल करायचं आहे. आता हे जे लिखाण व्यवस्थित करणार आहेत सिन्सिअरली, त्यांचा वेगळा मी ग्रुप करणार आहे. जसं आता विहंगम कार्यक्रम वेगळा ग्रुप केलाय आणि काही खास चाललंय त्या ग्रुपसाठी, तसंच हे जे लिखाण करणार आहे त्यांचा मी वेगळा ग्रुप करणार आहे आणि काही खास गोष्टी माझ्या मार्फत या लोकांना मिळणार आहेत. मी त्या लिखाणावरून तुम्हाला निवडणार आहे. व्यवस्थित लिखाण झालं पाहिजे आणि पुढच्या वर्षीचे संकल्पही व्यवस्थित लिहिले गेले पाहिजेत. तर ते माझं ॲडिशनल वरच्या लेव्हलचं काही गोष्टी या ग्रुपसाठी होतील. तर हे तुम्ही वेळ द्यायचा आहे, रविवारपर्यंत प्लॅन करायचं आहे. शनिवार रविवार पूर्ण ऑफ त्यासाठी आपण ठेवलेला आहे. कारण कार्यक्रम अटेंड करणं महत्त्वाचं नाहीये. एखादा एकच आपण समजा 8 दिवसाचा कार्यक्रम आहे. 1 दिवस कार्यक्रम केला तरी भरपूर घेऊन जातो त्यातून. जसं सुनेत्रा मॅडमना आपण आता बक्षीस काढलेलं आहे, की मॅनिफेस्टेशन अँड बियॉन्ड असेन्शन. ते मी पोस्ट करते. बघा थोडंच लिहिलंय, पण त्यांना काय घ्यायचंय, सिंपल वाक्यात त्यांनी काढलंय सारांश. आणि मॅडम तुम्ही ते वाचत चला मधून अधून, नक्कीच ते तुम्हाला उपयोगी पडेल. तर मला काय घ्यायचंय हे लिहिलं पाहिजे. आता आज पिरॅमिडच्या आपण अटेंड केला अर्धा तास, त्यातूनही तुम्ही काय घेतलं माहिती नाही, लिखाण हे केलं पाहिजे. नाही तर मग रोज अटेंड करून रोज बसून उपयोग नाहीये. आणि आता ध्यानापेक्षाही या गोष्टी महत्वाच्या होणार आहेत. ध्यान तर करतोच आपण, पण ध्यानापेक्षा लेखन, मनन, चिंतन हे खूप महत्वाचं होणार आहे. कारण ऊर्जा सगळ्या अफाट बदलत आहेत. अफाट स्पीडनी बदल होणार आहेत ऊर्जांचे. त्यामुळं मनात काय चाललंय हेच घडवणार आहे, लक्षात घ्या. मनात काय चाललंय तेच घडवणार आहे. तेच समोर साक्षात प्रभू म्हणून उभे राहणार आहेत. त्यामुळं मनातच हे सगळं रोपण करायचे. काय केलंय मी, काय करायचंय मला, माझे संकल्प, ही सवय या लिखाणातनं लागणार आहे. शनिवार रविवार जरी फोकस ठेवला तरी बरंच त्या आठवड्यात घडणार आहे. तर सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. भेटूयात आता दुपारी 4 वाजता. आपला वीणा मॅडम मार्कंडे पुराण घेतायत. मार्कंडेच पुराण घेतायत ना, माहिती नाही बघा, कन्फर्म करा. तर त्या पुराण वाचनाला यायचं असेल तर या. सर्वांना धन्यवाद.